गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुदेवा गुरुदत्तात्रेया श्रीपाद श्रीवल्लभा श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज आणि माझे कुळदैवत ग्रामदैवत ह्यांना नमस्कार करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। आपल्या प्राचीन अशा हिंदू धर्मात दोनच प्रमुख अशा अमावस्या आहेत। त्या अमावस्येच्या वेळेला जर कोणी मंत्र मारला, मूठ मारली, म्हणजेच शॉर्टमध्ये जर कोणी करणी केली तर त्या करणीचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडत असतो। आणि जर आपले घर सुरक्षित नसेल, जर तुमच्या कुळदेवतेची तुम्हाला साथ नसेल किंवा तुमच्या ग्रामदेवतेची तुम्ही सेवा करत नसाल तर अशा वेळेला बाहेरचे कोणतेही दैवत तुम्ही कितीही पूजा जरी केलीत तरीसुद्धा ते तुमची रक्षा करण्यासाठी समर्थ नसतात। हे मी ह्यापूर्वीही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणूनच वेळोवेळी मी तुम्हाला फोर्स करत असतो, तुम्हाला सांगत असतो की तुम्ही ग्रामदेवतेला आणि कुळदेवतेला जात जा, त्यांची आठवण करा, घरूनच शक्य होईल तितकी तुम्ही त्यांचं नामस्मरण करा, त्यांची पूजा करा। मागच्या दोन्ही अमावस्या ज्या झाल्या त्या सोमवती अमावस्या होत्या। अधिक ज्येष्ठातली सुद्धा सोमवती अमावस्या होती आणि निज ज्येष्ठातली सुद्धा सोमवती अमावस्याच होती। आणि ही अमावस्या फार धोकादायक आणि जर कोणी काही केलं तर त्रासदायकसुद्धा ठरते। आणि त्याचा प्रकार असा की आत्ताच मागे एका साधकांनी मला त्यांच्या तुळशीचं रोप त्याचा व्हिडिओ काढून मला पाठवला होता। आता स्क्रीनवर तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो। त्या व्हिडिओला बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की करणी किती घातक असते आणि जर कोणी मूठ मारली किंवा काही वाईट प्रकार आपल्यावर केला तर आपल्या घरात उपस्थित असलेली ही तुळशी देवी सर्वात अगोदर स्वतःवरती कसं घेते आणि ती कशी करपून जाते हे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो। तो व्हिडिओ पाठवल्यानंतर त्याच्यावर व्हिडिओ बनवण्यासाठी मला फार वेळ गेला। आज 1 महिना होईल, दुसरी अमावस्या येईल तरी अजूनपर्यंत मी त्याचा व्हिडिओ बनवला नाही, कारण मी वेळोवेळी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करतो, पण तितका पुरेसा वेळ नसल्यामुळे विलंब होत असतो। पण तुळशी देवी का महत्त्वाची आहे आणि तिची सेवा आपण का करावी हे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल। आता तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये तुळशी आईचं रोप पूर्णपणे तुळशी देवी सुकून गेलेली आहे। मी आशा करतो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आणि ह्या तुळशीचं रोप सुकण्यावरून हेच दिसतं की तुळशी आई आपल्या रक्षणासाठी सदैव आपल्या मदतीला तिथं हजर असते। पण ह्या तुळशी आईची तुम्हीसुद्धा सेवा करावी इतकंच मला ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचं आहे। सेवा म्हणजे काय तर घरातल्या कुळस्त्रीने म्हणजे मुख्य जी स्त्री असेल तिने रोज तिला हळद कुंकू दाखवावं, तिला दीप दाखवावं, तिची पूजा करावी, तिला सणाला फुलं घालावी आणि नमस्कार करावा। एवढी जरी तुम्ही सेवा केलीत तर ती तुळशी आई सदैव तुमच्या हाकेला तिथं उभी राहायला समर्थ आहे। आपण तिचा प्राण तर वाचवू शकत नाही, कारण हे प्राण वाचवणं हे सर्वस्वी तिच्या हातात असतं आणि ती आई कधीही आपल्या जीवाची पर्वा न करता आपलं रक्षण करत असते आणि बाहेरून आलेल्या करणी आपल्या अंगावर घेत असते। पण ती सुकून गेल्यानंतर आपण तिला विसर्जित करू शकता आणि ती आहे तोपर्यंत आपण तिची सेवा करू शकता इतकंच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त।